प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपलं साहित्यरंग भाग 1 या नवीन मराठी पाठ्यपुस्तकांतर्गत गद्य विभागातील हे दुसऱ्या क्रमांकाचं गद्य, ज्याचं नाव आहे शिक्षण. हे शिक्षण या पाठाचे लेखक ज्योतिराव फुले अर्थात ज्योतिराव फुले यांनी हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे 1882 मध्ये एक निवेदन सादर करून आपल्या शिफारशी सांगितलेल्या होत्या. त्यांच्या शिफारशींचा संक्षिप्त रूपाने आपण या ठिकाणी मागोवा घेऊया. पहिल्या तासात आपण पाहिलेलं आहे की हंटर शिक्षण कमिशन पुढे ज्योतिराव फुले यांनी आपल्या शिफारशी सादर करत असताना असं स्पष्ट भाषेत म्हटलेलं आहे की स्थानिक देशी शाळांच्या लोकल बोर्डावर मॅनेजमेंटवर पाटील, इनामदार आणि सरदार यासारख्या अडाणी आणि अशिक्षित मंडळींचा भरणा कमी करून ब्रिटिश सरकारने तसल्या लोकल बोर्डांवर देशी शाळेतील व्यवस्थापक मंडळामध्ये सुशिक्षित आणि बुद्धिमान नागरिकांच्या समित्या आणि त्या समित्यांवर जिल्हाधिकारी आणि शिक्षण खात्याचे संचालक यांचं नियंत्रणसुद्धा प्रस्थापित केलं पाहिजे. याची खात्री ब्रिटिश गव्हर्नमेंटने जरूर करावी. त्याच्याशिवाय देशी शाळांचा उद्धार होऊ शकत नाही. ते पुढे म्हणतात की या इयत्तादेशीय शाळांची संख्या देशी शाळांमध्ये तब्बल 1049 इतकी असून त्यामध्ये एकूण 27,694 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांना केवळ गुणोत्तराचे पाठांतर आणि थोडे मोडील लेखन वाचन आणि धार्मिक उतारांचे पाठांतर एवढंच काहीतरी शिकवलं जाते आहे. त्यामुळे या शाळांमधून या शिक्षणाव्यतिरिक्त सर्वसमावेशक शिक्षणाची सोय, सर्वांगीण कल्याणाचं हित लक्षात साधता येईल असं सर्वहितेशी शिक्षण समाजातील निम्न स्तराच्या, खालच्या स्तराच्या बहुजन लोकांना सुद्धा देणे अतिशय अनिवार्य आहे. शिवाय असलेल्या देशी शाळांमध्ये शिक्षण देणारे शिक्षक हे प्रशिक्षित असावेत. ट्रेनिंग त्यांना दिलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रशिक्षण महाविद्यालयाची निर्मितीसुद्धा करण्यात यावी आणि जे शिक्षक ट्रेन नसतील अशा शाळांचं अनुदान थांबवलं गेलं पाहिजे. शिवाय त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी हे ब्रिटिश सरकारने उचलली पाहिजे असेही ते आवर्जून सांगतात. शिवाय पुढं उच्च शिक्षणात मात्र सरकारने महत्त्वपूर्ण भूमिका वठवणे अतिशय आवश्यक आहे हे सुद्धा ते आवर्जून सांगतात. उच्च शिक्षणात श्रीमंत वर्गातील केवळ ब्राह्मण आणि प्रभू या जातींचाच विशेषतः शिक्षणात भरणा आहे. तो सुद्धा कमी न करता उच्च शिक्षणात खालच्या जातीतले लोक कसे वाढतील याची सुद्धा काळजी ब्रिटिश सरकारने घेणे अतिशय आवश्यक आहे. दोन्ही पातळ्यांवरच्या शिक्षणाचे संवर्धन होण्याच्यासाठी आवश्यक असणारी आस्था आणि कृपादृष्टी केवळ सरकारच दाखवू शकेल असं स्पष्ट मत ज्योतिराव फुले आपल्या निवेदनात मांडत आहेत. त्यांनी हे निवेदन 1882 मध्ये हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे सादर केलेलं आहे. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या तासाला पाहिलेला होता. सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचे शैक्षणिक विचार जे त्यांनी 1882 मध्ये हंटर शिक्षण आयोगाच्या पुढे जे निवेदन दिले त्या निवेदनात त्यांनी प्रस्तुत केलेले आहेत. ते त्यांचे शैक्षणिक विचार पुढील प्रमाणे आणखी समजून घेऊया. ज्योतिराव फुले लिहितात, उच्च शिक्षणाच्या संदर्भात ब्रिटिश मायबाप सरकारला सांगतात. काय सांगतात? शाळा कॉलेजांवरील सरकारी नियंत्रण काढून घेतल्यामुळे त्याचे पर्यवसान शिक्षणाची वाट खुंटण्यात होईल. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानात भिन्न भिन्न राष्ट्रीयत्वाचे आणि भिन्न भिन्न धर्माचे लोक नांदत असल्यामुळे जे एक प्रकारचे तटस्थतेचे धोरण ठेवण्याचे सरकारचे आजवरचे उद्दिष्ट आहे तेच जबरदस्त धोक्यात येईल. ज्योतिराव फुले आवर्जून असे म्हणतात की उच्च शिक्षणामध्ये निम्न स्तरातील
भारतीय बांधवांचा अधिक भरणा करण्याच्यासाठी सरकारने विशेष ती काळजी घेणे आवश्यक आहे. शाळा कॉलेजांवरील सरकारी नियंत्रण काढून घेतल्यामुळे त्याचे पर्यवसान शेवटी शिक्षणाची वाट खुंटण्यात होईल. सरकारी नियंत्रण काढू नये आणि या उच्च शिक्षणाची क्षेत्रे प्रायव्हेटायझेशन करू नये, खाजगीकरण करू नये असे स्पष्ट भाषेत 1882च्या मध्ये ज्योतिराव फुले ब्रिटिश सरकारला आवर्जून सांगतात. हे उच्च शिक्षणाचे क्षेत्र सरकारी नियंत्रणात असणे आवश्यक आहे, परंतु ते जर काढून घेतले तर त्यामुळे शिक्षणाची वाढ खुंटेल. एवढेच नव्हे तर हिंदुस्थान देशात विविध राष्ट्रीयत्वाचे आणि विविध जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित राहतात. त्यामुळे सरकारी नियंत्रण हा उच्च शिक्षणातून जर काढून घेतला तर त्यामुळे मात्र शिक्षणाची वाढ न होता अधोगती होईल. ते एक प्रकारचे तटस्थतेचे धोरण ठेवण्याचे सरकारचे आजवरचे उद्दिष्ट आहे, ते जबरदस्त धोक्यात येईल. ही मदत थांबवल्याच्यामुळे उच्च आणि श्रीमंत वर्गामध्ये स्थानिक गरज भागविण्यापुरती स्वावलंबी वृत्ती काही अंशी उत्पन्न होण्याचा संभव आहे. पण त्यामुळे एकंदरीत होणारे शिक्षणाचे नुकसान एवढे मोठे असेल की अशा स्वावलंबी वृत्तीतून ते भरून काढायचे म्हटल्यास त्याला दीर्घ कालावधी लोटावा लागेल. सरकारी नोकऱ्या मिळण्यात अयशस्वी झालेल्या सुशिक्षितांना सढळ अनुदानाची शाश्वती देऊन उच्च शिक्षणार्थ शाळा उघडण्यास उद्युक्त करता येईल. परंतु उपजीविकेचे साधन म्हणून कोणी माणूस स्वतःच्या बळावर शाळा उघडण्यास धजणार नाही. असे खाजगी प्रयत्न टिकाऊ आणि चिरस्थायी होतील किंवा काय, आणि या प्रयत्नांमधून अर्धेमुर्धे तरी फळ पदरात पडेल किंवा नाही याविषयी शंका वाटते. ज्योतिराव फुले ब्रिटिश मायबाप सरकारला आवर्जून सांगतात की उच्च आणि श्रीमंत वर्गामध्ये स्थानिक गरज भागविण्यापुरती स्वावलंबी वृत्ती काही अंशी उत्पन्न होण्याचा संभव यामुळे आहे, परंतु त्यातून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात अयशस्वीता येईल. सुशिक्षितांना अढळ अनुदानाची शाश्वती देऊन उच्च शिक्षणार्थ शाळा उघडण्यास त्यांना उद्युक्त करावं लागेल, जेणेकरून हीच मंडळी नंतर निम्न स्तरातील लोकांच्या शिक्षणाची काळजी घेतील. परंतु त्याच्यासाठी ते वचनबद्ध असले पाहिजे, याची काळजीही ब्रिटिश मायबाप सरकारने घेणे अतिशय आवश्यक आहे. श्री विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि श्री भावे यांनी अशा प्रकारच्या खाजगी शाळा पुण्यात चालविल्या आहेत. त्यांच्या शाळांना पुरेसे अनुदान मिळाल्यास त्यांच्याकडून भरीव कामगिरी होईलही, परंतु सरकारी माध्यमिक शाळांची गरज त्यांनी भरून निघणे कधीही शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांच्या खाजगी शाळांना मान्यता देऊ नये असं या ठिकाणी ज्योतिराव फुलेंना म्हणायचं नाही आहे, परंतु त्यांच्याकडे जसं अनुदान देऊन लक्ष दिलं जाते अगदी त्याप्रमाणेच सरकारच्या नियंत्रणात असलेल्या माध्यमिक शाळांच्या गरजासुद्धा सरकारने पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे. केवळ विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि श्रीरामपंत भावे यांच्याच शाळांना सरकारी अनुदान ब्रिटिश सरकारने देऊ नयेत. सरकारी नियंत्रणात असलेल्या माध्यमिक शाळांची सुद्धा गरज सरकारने जरूर भागवावी. मिशनरी शाळांपैकी काही शाळा अतिशय कार्यक्षमपणे चालविल्या असल्या तरी त्या शाळांमधून निम्मे सुद्धा काही साधत नाहीत. शिवाय सरकारी शाळांकडे विद्यार्थी वर्ग ज्या प्रमाणात आकर्षिला जातो त्याच्या निम्म्यानेही या शाळांकडे आकर्षिला जात नाहीत. या मिशनरी ज्या शाळा आहेत, स्वतः ज्योतिराव फुले हे पुण्यातील स्कॉटिश मिशनरीमध्ये शिकलेले होते, त्यामुळे त्यांना हा पाठीमागे अनुभव होताच. त्यांचं स्पष्ट मत आहे की सरकारी शाळांकडे लोकांचा कल आकर्षिला जातो, विद्यार्थ्यांचा कल आकर्षित आहे, परंतु त्या तुलनेने अर्ध्याहूनही
या मिशनरी शाळांच्याकडे हा विद्यार्थी वर्ग आकर्षिला जात नाहीत, त्याला तसा लगाव नाही. सरकारी शाळांचे हे श्रेष्ठत्व भरपूर वेतन देऊन ठेवलेल्या शिक्षकांवर आणि प्राध्यापकांवरच प्रामुख्याने अवलंबून आहे. असे वेतन देणे खाजगी शाळांना परवडणारे नाही. त्यामुळे सरकारी नियंत्रणात असलेल्या माध्यमिक शाळांकडे, उच्च शैक्षणिक संस्थांकडे लक्ष पुरवणे अतिशय गरजेचं आहे, असे ज्योतिराव फुले म्हणतात. सरकारी महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे स्वरूप सर्वसाधारण जीवनातील गरजा भागविण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरावे असे व्यावहारिक नाही. कारकून आणि शिक्षक मोठ्या प्रमाणावर पैदा होण्यास मात्र ते उपयुक्त ठरणारे आहे. शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचेही सारे लक्ष वाजविून फाजील प्रमाणात मॅट्रिकच्या परीक्षेवर केंद्रित झालेले असते. सरकारी महाविद्यालयातून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचे स्वरूप सर्वसाधारण जीवनातील गरजा भागविण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरावे असे व्यावहारिक नाही. परंतु सध्याचे चित्र तसे नसून केवळ शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचेही सारे लक्ष मॅट्रिकच्या परीक्षेवर केंद्रित झालेले आहे. म्हणजे फक्त मॅट्रिकच्या परीक्षा उत्तीर्ण करा, संपलं. परंतु हे शिक्षण आपल्या मानवी जीवनातील गरजा भागविण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरावे याकडे मात्र लक्ष नसल्याच्यामुळे त्यांची भूमिका व्यावहारिक ठरत नाहीत. ही बाब ब्रिटिश सरकारच्या आणि हंटर कमिशनच्या लक्षात ज्योतिराव फुले आणून देऊ इच्छितात. विद्यार्थ्याला त्यांच्या भावी आयुष्यक्रमात स्वतंत्र जीवन आक्रविण्यास, लायक बनविण्यास उपयोगी पडावे असे व्यावहारिकच अंगच या अभ्यासक्रमाला नसते आहे. ते असले पाहिजे. एकंदर देशातील ज्ञानप्रसाराचा विचार केल्यास प्रवेश परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारशी मोठी नसली तरी सरकारी नोकऱ्यांच्या गरजेचा विचार केल्यास ही संख्या मोठीच म्हणावी लागेल. शिक्षण सार्वत्रिक आणि सर्वांच्या सहज आवाक्यातले असते तर ही संख्या याहूनही मोठी होऊ शकली असती. पॉईंट इज नोटेड. ज्योतिराव फुले म्हणतात, शिक्षण हे सार्वत्रिक आणि सर्वांच्या सहज आवाक्यातले असले पाहिजे. जर शिक्षण सार्वत्रिक आणि सर्वांच्याच आवाक्यातील असले तर मात्र शिक्षण घेणाऱ्यांची संख्या आपसुकच वाढेल, मोठी होईल. यापुढील काळात ती तशी वाढावी आणि ती तशी वाढेल अशी मला आशा आहे, असेही ज्योतिराव फुले हंटर कमिशनला सादर केलेल्या निवेदनात म्हणत आहेत. उच्च शिक्षणाची व्यवस्था अशी असावी ते घेणे सर्वांना सुलभपणे परवडावे. मॅट्रिक परीक्षेला नेमलेल्या विविध विषयातील पुस्तकांच्या याद्या मद्रास व बंगाल या प्रांतातील सरकारी गॅजेटात जशा प्रसिद्ध केल्या जातात तशाच येथेही प्रसिद्ध करण्यात याव्यात. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा तिकडे जसे ब्रिटिश सरकारचं नियंत्रण आहे, मद्रास आणि बंगाल या दोन्ही प्रांतात जसं नियंत्रण आहे, त्यामध्ये मॅट्रिकच्या परीक्षा नेमलेल्या विविध विषयातील पुस्तकांच्या याद्या जशा मद्रास आणि बंगालमध्ये सरकारच्या गॅजेटमध्ये प्रसिद्ध केल्या जातात तशाच सरकारी गॅजेटमध्ये पुण्याकडील सुद्धा नेमलेल्या अभ्यासक्रमातील विविध विषयांच्या पुस्तकांच्या याद्या पुण्यात सुद्धा प्रसिद्ध करण्यात याव्यात. त्यामुळे खाजगी रीतीने अभ्यास करून परीक्षेला बसणाऱ्यास उत्तेजना मिळून देशातील शिक्षण प्रचारास अधिक मोठ्या प्रमाणात हातभार लागेल. खाजगीरित्या अभ्यास करून प्रवेश परीक्षेला बसण्यास मान्यता देऊन मुंबई विद्यापीठाने जनतेला एक प्रकारचे वरदानच दिले आहे. असे वरदान अधिक उच्चतर परीक्षांच्या बाबतीतही विद्यापीठाचे अधिकारी उपलब्ध करून देतील अशी मी आशा बाळगतो. ज्योतिराव फुले असे म्हणतात, BA आणि MA वगैरे पदवी परीक्षांच्या बाबतीत खाजगी रीतीने अभ्यासाला मान्यता मिळाल्यास अनेक तरुण खाजगी रीतीने अभ्यास करण्यात आपला वेळ सार्थकी लावतील आणि त्यामुळे ज्ञानप्रसारास आणखी मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. अनेक प्रकारच्या कारणास्तव ज्यांना कॉलेजमध्ये जाऊन पुढील शिक्षण सुरू ठेवणे परवडत नाही अशी कित्येक उदाहरणे सध्या दिसून येतात. कित्येक विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी अडचणी जातात. त्यामुळे BA किंवा MA सारख्या
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची सोयसुद्धा खाजगी रीतीने सरकारने करून देण्याच्यासाठी वचनबद्धता दाखवावी, हेही मत ज्योतिराव फुले 1882मध्ये सादर केलेल्या आपल्या निवेदनात आवर्जून नोंदवतात. पुढे ज्योतिराव फुले निवेदनात लिहितात, अभ्यासाला मान्यता दिल्यास एकंदर देशाचे कोट कल्याण होईल व उच्च शिक्षणाप्रित्यर्थ सरकारी खजिन्यावर पडणारा बोजाही पुष्कळ प्रमाणात हलका होईल. हे सरकारच्या फायद्याचंच ठरेल. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणाच्यासाठी सरकारने खाजगी क्षेत्रात वाढ करावी असंही ते आशावादी दृष्टिकोनातून विचार करतात. सरकारी शाळांमधून सरकारी शिष्यवृत्त्या देण्याची जी पद्धती सध्या अवलंबण्यात येते ती सदोष आहे, ती दोषपूर्ण आहे. कारण सरकारी शाळांमधून सरकारी शिष्यवृत्त्या देण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये सदोषता दिसून आलेली आहे. ज्योतिराव फुलेंना ती सदोषता ब्रिटिश सरकारच्याही लक्षात आणून देऊ इच्छितात. ते लिहितात, कारण त्यामुळे इतर वर्गाची आबाळ होऊन ज्या वर्गामध्ये शिक्षणाची गोडी आधीच निर्माण झालेली नाही त्याच वर्गांना व्यर्थ उत्तेजन दिल्यासारखे होते. ही पद्धती अशा रीतीने व्यवहारात आणावी की त्यायोगे ज्या वर्गात शिक्षणाची प्रगती मुळीच झालेली नाही अशा वर्गातील मुलांच्या वाट्याला त्यातल्या काहीतरी शिष्यवृत्त्या आल्या पाहिजेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा कल शिक्षणाकडे नाही अशा विद्यार्थ्यांना मात्र अशा शिष्यवृत्त्या, अशी स्कॉलरशिप दिली गेली पाहिजे, जेणेकरून ते शिक्षणाकडे आकृष्ट होतील. चढाओढीच्या तत्वावर, स्पर्धेच्या तत्वावर सुद्धा शिष्यवृत्त्या देण्याची पद्धत तात्विकदृष्ट्या कितीही न्याय्य वाटली तरी तीमुळे इतर वर्गातील ज्ञानप्रसाराला हातभार लागणार नाही. कोणी विद्यार्थी पहिल्या नंबरने पास झाला म्हणून त्याला शिष्यवृत्ती द्या, हे तात्विकदृष्ट्या ज्योतिराव फुले यांना पटत नाहीत. कारण अशामुळे ज्ञानप्रसाराच्या कार्याला हातभार लागत नाहीत असं त्यांचं स्पष्ट मत आहे. सुशिक्षितांना पगारी नोकऱ्या मिळण्याच्या प्रश्नासंबंधी विचार करता ये असे दिसून येते की देशी सुशिक्षित लोक हे प्राय ब्राह्मण व इतर उच्चवर्णीयच आहेत. जे देशात बोटावर मोजण्या इतके लोक सुशिक्षित आहेत ते फक्त प्राय ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीयच आहेत. ब्राह्मण लोक आहेत एकतर, किंवा ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या त्रैवर्णिकांपैकी कोणी एक आहेत. त्यांचा कल सर्वस्वी पगारी नोकऱ्या मिळवण्याकडे आहे. या उच्चवर्गीयांचा कल पगारी नोकऱ्या मिळवण्याकडे आहे असे ध्यानात घेतले पाहिजे. आणि शाळा कॉलेजातून जेवढे देशी लोक शिकून बाहेर पडतात तेवढ्या सर्वांना सरकारी नोकऱ्या मिळणे शक्यच नसते. शिवाय त्यांच्या अभ्यासक्रमात तांत्रिक आणि व्यवहारोपयोगी शिक्षणाचा अंतर्भाव नसतो. परिणामी हाताने कष्टाचे कामे करणे किंवा अन्य रोजगारधंदे स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते आहे. त्यामुळे या उच्च शिक्षणात टेक्निकल एज्युकेशन पुरवणे अतिशय आवश्यक आहे. शिवाय व्यवहारात उपयोग पडेल असं उपयोजित शिक्षणसुद्धा उच्च शिक्षण देणे अतिशय आवश्यक आहे. ज्योतिराव फुले यांनी मांडलेले हे विचार आजही पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लोकसुद्धा आज बेकार आहेत, बेरोजगार आहेत. त्यामुळे ज्योतिराव फुले यांनी 1882मध्ये मांडलेला विचार किती महत्त्वपूर्ण आहे की उच्च शिक्षण हे टेक्निकल असावं आणि व्यवहारोपयोगी असावं, जेणेकरून याच शिक्षणातून रोजगाराचं साधन शिक्षितांना उपलब्ध होईल, उच्च शिक्षितांना उपलब्ध होईल. परिणामी हाताने कष्टाची कामे करणे किंवा अन्य रोजगारधंदे स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. हे लोक कष्टाची कामे करू शकत नाहीत अशी भावना त्यांच्यात उच्च शिक्षणाच्यामुळे निर्माण झाली असल्याच्यामुळे अशा लोकांना टेक्निकल आणि व्यवहारोपयोगी शिक्षण दिले जावे. नोकरीच्या बाजारात भाऊ गर्दी आहे आणि सुशिक्षित हिंदी लोकांस पगारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे अशी जी हाकाटी सध्या ऐकू येते ती याच पायी होय. आता काही अंशी एक गोष्ट खरी आहे की काही विशिष्ट उद्योगधंद्यात खरोखरच फाजील गर्दी झालेली आहे, पण त्यावरून या लोकांना
करता येण्याजोगे अन्य रोजगार धंदेच उपलब्ध नाहीत असे सिद्ध होत नाहीत. सर्व देशाचा विचार केल्यास शिकून तयार झालेल्या लोकांची सांप्रतची संख्या अत्यल्पच म्हणावी लागेल. उच्च शिक्षित लोकांची संख्या सध्याची फार कमी आहे, अत्यल्पच आहे असं म्हणावे लागेल. ही सुशिक्षितांची संख्या शेकडो पटीने वाढेल व केवळ नोकरीच्या पाठीमागे लागण्याची गरज न पडता त्या सर्वांना उपयुक्त व्यवसाय आणि रोजगारधंदे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील असा काळ फारसा दूर राहणार नाही. तेव्हा सरकारने उच्च शिक्षणाची तशी सोय घेऊन उच्च शिक्षितांना किंवा उच्च शिक्षणात तांत्रिक आणि व्यवहारोपयोगी शिक्षणाचा अंतर्भाव करावा. सरतेशेवटी मला शिक्षण आयोगाला अशी एक विनंती करायची आहे की पुढे सुद्धा हंटर कमिशनला ते आणखी एक विनंती करतात, ती ही आहे की त्याने स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रचार आणखी मोठ्या प्रमाणावर होईल अशा प्रकारच्या उपयोजनांना संमती या हंटर शिक्षण कमिशनने द्यावी अशी विनंतीसुद्धा या सदरच्या निवेदनपाठात ज्योतिराव फुले हंटर शिक्षण आयोगाला 1882 मध्ये करतायत. त्यांचे हे विचार आज रोजी सुद्धा प्रासंगिक आणि समर्पक वाटत आहेत. याचा विचार भारत सरकारने सुद्धा करावा आणि उच्च शिक्षण असो, प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक शिक्षण असो आणि स्त्रीविषयक शिक्षण असो, या शिक्षणामध्ये ज्योतिराव फुले या शिक्षणवेत्त्याचे विचार, त्यांच्या शिफारशी लागू कराव्यात. बहुतेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये ज्योतिराव फुले यांच्या शैक्षणिक संकल्पनांचा अंतर्भाव आजही दिसतो आहे. ते बोलले होते की शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्यासाठी महाविद्यालय असावीत आणि म्हणूनच आपल्याकडे BT, त्यानंतर D.Ed, B.Ed आणि M.Ed